नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये जे आहे भरती निघालेली आहे मित्रांनो। आणि यामध्ये जे आहे वयोमर्यादा आहे ते 18 ते 38 वर्ष आहे। तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज करू शकता व जे लास्ट डेट आहे अर्ज करण्याची ते 10 एप्रिल 2024 आहे मित्रांनो। आणि त्यासोबतच या व्हिडिओमध्ये आपण या भरतीविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। नेमकं कुठली पदं आहेत आणि तुम्ही तिथे कशा प्रकारे अर्ज करू शकता। तर पहा मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा विभागामध्ये जे आहे शिकाऊ उमेदवार साठी जे आहे भरती निघालेली आहे। आणि यांची शैक्षणिक व इतर पात्रता बघा इथे दिलेली आहे। यामध्ये बघा पद जे आहे मेकॅनिकल मोटर व्हेकलसाठी बघा इथे एकूण 60 जागा आहेत। आणि त्यासोबतच शैक्षणिक पात्रता बघा SSC परीक्षा पास व ITI 2 वर्ष मोटार यांत्रिक अभ्यासक्रम परीक्षा पास व्होकेशनल अभ्यासक्रम पूर्ण। तर बघा शैक्षणिक पात्रता इथे पदांसमोर इथे दिलेली आहे। आणि त्यासोबतच एकूण जे प्रतिमाह जे मानधन जे आहे वेतन तर ते बघा इथे दिलेलं आहे 10,613 रुपये। त्यानंतर बघा मेकॅनिकल डिझेलसाठी 10,613 रुपये जे आहे त्यांचं प्रतिमाह वेतन मिळणार आहे। आणि त्यासोबतच 20 जागा आहेत इथे। आणि शैक्षणिक पात्रतासुद्धा बघा इथे SSC परीक्षा पास ITI व मेकॅनिकल डिझेल अभ्यासक्रम म्हणजे एकंदरीत जे आहे तुमचं 10वी पास आणि ITI वरती जे आहेत ह्या जागा आहेत मित्रांनो। त्यासोबतच बघा शीट मेटल पेंटर इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर रेफ्रिजरेटर व एअर कंडिशनिंग त्यानंतर टर्नर त्यानंतर बघा मोटर व्हेकल बॉडी बिल्डर आणि सुतार असे एकूण जे आहे 10 पदांसाठी बघा इथे वेगवेगळ्या 10 पदांसाठी इथे भरती इथे निघालेली आहे। आणि आता पुढे यामध्ये तुम्ही अर्ज कसा करू शकता तर ते आता आपण इथे बघणार आहोत। तर पहा ही जी सर्व माहिती आहे मित्रांनो, हा जो PDF आहे हा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करू शकता किंवा मी हा जो PDF आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तेथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करून हे सविस्तरपणे हा जो PDF वाचू शकता। तर बघा मित्रांनो, ते दिलेला आहे यांत्रिक पदाकरिता फक्त सरकारमान्य ITIचे प्रमाणपत्र व व्होकेशनल अभ्यासक्रम जे आहे ग्राह्य इथे धरण्यात येईल व यापूर्वी ज्यांनी इतर ठिकाणी शिकाऊ उमेदवार पूर्ण केले असेल किंवा सध्या करीत असेल त्यांनी अर्ज सादर करू नये व दिनांक 10/4/2024 रोजी उमेदवारांची वय 18 ते 38 वर्षापेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीयांसाठी वयोमर्यादा 5 वर्षे ते शिथिल राहील। त्याकरिता बघा शासनाच्या सुधारित नमुन्यातील 1995 नंतरची जातीच्या दाखल्याची प्रमाणित केलेल्या छायांकित झेरॉक्स व प्रत सादर करावी। तसंच बघा MSRTC वर्धा या आस्थापनेकरिता ऑनलाईन अप्लाय छायांकित प्रत व स्किल इंडिया NAPS पोर्टलवरील www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची छायांकित झेरॉक्स प्रत तसेच शैक्षणिक पात्रतेचा जो आहे दाखला व जन्मतारखेचा दाखला बघा इथे लागणार आहे। सोबतच बघा ITI सर्व गुणपत्रिका तसेच मागासवर्गीय असल्यास जातीय दाखला व आधार कार्ड इत्यादीची जे आहे प्रमाणित झेरॉक्स प्रत इथे लागणार आहे। आणि बघा इथे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती उमेदवार असल्यास ₹295 व बघा शासनाच्या सुधारित नमुन्यातील 1995 नंतरची जे जातीच्या दाखल्याचे प्रमाणित प्रत असणे ते आवश्यक आहे। व इतर सर्वसाधारण प्रवर्गासाठी उमेदवारास 590 GST सह भरती शुल्क इथे राहणार आहे व उमेदवारांनी भरती शुल्क परत केला जाणार नाही। व भरती प्रक्रियेत दरम्यान जे आहे उमेदवाराने राजकीय किंवा इतर अधिकाऱ्यांकडून दबाव आणल्यास आपली उमेदवारी रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी। व सध्या जे आहे मागणी पत्रात नमूद केलेल्या सर्व व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांची पदे कमी किंवा जास्त अथवा रद्द करण्याचे अधिकार जे आहे महामंडळास येथे राहतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे जी एकंदरीत संपूर्ण माहिती बघा या भरतीविषयी आपण इथे बघितलेली आहे। तर पहा व्हिडिओ थांबूया, आपण इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।